आता तुलनात्मक म्हणजे आपल्याला काय माहितीये? काही काही वेळेला तुम्ही दोन किंवा अधिक वस्तूंकडे पाहता. तुम्ही आपोआपच म्हणता, उदाहरणार्थ, तुझी पेन्सिल लहान आहे, माझी पेन्सिल मोठी आहे. हे उंच झाड आहे, ते ठेंगू झाड आहे. माझी शाळेची पिशवी जड आहे, माझ्या भावाची शाळेची पिशवी वजनानं हलकी आहे. माझी शाळा माझ्या घरापासून खूप दूर आहे, परंतु उपहारगृह माझ्या घराजवळ आहे. आणि यासारखे बरेचसे शब्द. उदाहरणार्थ, वापरलेले लहान मोठे, जड हलके, जवळ खूप दूर, उंच, ठेंगू यासारखे सर्व शब्द तुलनात्मक शब्द आहेत. आता बाजूचं चित्र पहा. या चित्रात तुम्ही काय पाहिलं? होय, तेथे प्राथमिक विद्यालय दाखवलेलं आहे. दोन मुलं शाळेच्या आतील बाजूला खेळतायत आणि एक मुलगी शाळेच्या फाटकाबाहेरील बाजूला आहे. तिथं शाळेच्या पुढं पोस्टाची पेटी आहे. तुम्ही शाळेच्या बाजूला काय पाहिलं? होय, तिथं शाळेच्या बाजूला पर्वत आहेत. शाळेच्या आवारात लहान झाडं आहेत. शाळेच्या बाहेरील बाजूला मोठं झाड आहे. तुम्ही महिला डॉक्टरांच्या पुढे फळ विक्रेता सुद्धा पाहू शकाल. डॉक्टरांच्या पाठीमागे मुलगी आहे. पोस्टाच्या पेटीजवळ कुत्रा आहे, परंतु पोस्टाच्या पेटीपासून फळ विक्रेता खूप दूर आहे. शाळेची बस शाळेपासून खूप दूर आहे, परंतु पोस्टाची पेटी शाळेजवळ आहे. पक्षी आकाशात वर उंच उडतायत. बस खाली रस्त्यावरून धावताना दिसत आहे. मुलांनो, विविध चित्र वापरून या तुलनात्मक शब्दांचा सराव करा आणि त्यांना लिहिण्याचा सराव करा. मुलांनो, मला खात्री आहे की डावीकडे उजवीकडे हे शब्द तुम्हा सर्वांच्या परिचयाचे आहेत. आता कल्पना करा की तुम्ही रस्त्यावरून चालत आहात. तुम्ही बरेच लोक, झाडं, पक्षी, प्राणी, वाहनं पाहू शकाल. आपण या वस्तूंच्या जागेसंदर्भात बरेच शब्द वापरतो. म्हणजे तुम्ही त्यांना कोठे पाहू शकता? काही गोष्टी रस्त्याच्या डाव्या बाजूला दिसतायत. काही लोक झाडाखाली बसलेले दिसतायत आणि इत्यादी इत्यादी. दिलेल्या शब्दांच्या मदतीनं हे समजून घेऊया. एका पाठोपाठ दिसलेल्या वस्तूंसंदर्भात योग्य तुलनात्मक शब्द आपण वापरूया. मोटारीच्या डावीकडे कुत्रा दिसतोय, ज्या अर्थी मोटारीच्या उजवीकडे माणूस सायकल चालवताना दिसत आहे. परंतु रिक्षाच्या संदर्भात रिक्षाच्या पुढे मुलगी स्कूटर चालवते आहे. पुन्हा लाकडाचे ओंडके वाहून नेणाऱ्या माणसाच्या पुढे रिक्षा आहे. मुलांनो, सायकल चालवत असणाऱ्या माणसाच्या उजवीकडे कोण आहे? होय, सायकल चालवत असणाऱ्या माणसाच्या उजवीकडे फळ विक्रेता आहे आणि स्कूटर चालवीत असणाऱ्या मुलगीच्या डावीकडे कोण आहे? होय, स्कूटर चालवत असणाऱ्या मुलीच्या डावीकडे मुलगी झाडांना पाणी घालते. आता
झाडावर पक्षी बसलेला दिसतोय. त्याच वेळी फळ विक्रेता झाडाखाली बसलेला दिसतोय. पोस्टाच्या पेटीच्या जागेविषयी आपण काय सांगू शकाल? मुलांनो, पोस्टाची पेटी लाकडाचे ओंडके वाहून नेणाऱ्या माणसाच्या डावीकडे आहे. याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या चित्रांकडे पाहताना